आजच्या इझी ग्रामर ट्रिक्समध्ये आपण पाहणार आहोत नो सूनर दॅन. अतिशय सोपे नियम आहेत. नियम क्रमांक 1, वाक्याची सुरुवात नो सूनरने करावी. वाक्यात ॲज सून ॲज आला तर तो काढून टाकावा. त्यापुढे टू बीचं रूप घ्यावं. आपल्याला माहिती आहे टू बीची रूपं एम, इज, आर, वॉज, वेअर. टू बीचं रूप नसल्यास क्रियापदावरून डू, डीड, डज पैकी एक योग्य रूप घ्यायचं. डू आला. डू कधी वापरतात? क्रियापद वर्तमान काळी आल्यास. क्रियापद भूतकाळी आल्यास डीड. क्रियापदाला एस प्रत्यय लागला तर डज. पहिला वाक्यांश संपताच दॅन घ्यावे. वाक्यात डीड किंवा डज आला, डीड किंवा डज वापरायची वेळ आली तर क्रियापद मूळ रूपात वापरतात. नो सूनर दॅन करताना दिलेल्या वाक्यात हार्डली व्हेनची रचना आली तर ती काढून टाकायची. वाक्य क्रमांक 1, ॲज सून ॲज द थीप रॅन आउट ऑफ द जेल द पोलीस फायर्ड ॲट हिम. चोराने जेलमधून बाहेर जायचा प्रयत्न केला न केला तोच पोलिसांनी फायर्ड केलं. वाक्यातला ॲज सून ॲज काढून टाकायचा. या वाक्यात रॅन पास्ट टेन्स असल्यामुळे भूतकाळी क्रियापद असल्यामुळे डीड वापरायचा. नो सूनर डीड द थीप रन आउट ऑफ द जेल दॅन पोलीस फायर्ड ॲट हिम. वाक्य क्रमांक 2, ॲज सून ॲज वी रीच ॲट द टॉप ऑफ द माउंटन वी जम्प विथ जॉय. वाक्यातला ॲज सून ॲज कॅन्सल. रीच वर्तमान काळी क्रियापद असल्यामुळे उत्तरात डू येईल. नो सूनर डू वी रीच ॲट द टॉप ऑफ द माउंटन दॅन वी जम्प विथ जॉय. वाक्य क्रमांक 3, व्हेन राहुल हिअर्स हिज रिझल्ट ही स्टार्ट्स क्राईंग. क्रियापदाला एस लागलाय, हिअर्सला, उत्तरात डज येईल. नो सूनर डज राहुल हिअर हिज रिझल्ट दॅन ही स्टार्ट्स क्राईंग. वाक्य क्रमांक 4, ॲज सून ॲज द चटणी इज रेडी मिक्सर विल स्विच ऑफ. वाक्यात टू बीचं रूप इज आलंय. डू, डीड, डज पैकी काहीच वापरायची गरज नाही. वाक्यातला ॲज सून ॲज कॅन्सल. नो सूनर इज द चटणी रेडी दॅन मिक्सर विल स्विच ऑफ. नो सूनर दॅन करताना वाक्याची सुरुवात नो सूनरने करायची. वाक्यातला ॲज सून ॲज काढून टाकायचा. त्यानंतर टू बीचं रूप घ्यायचं. टू बीचं रूप नसल्यास क्रियापदावरून डू, डीड, डज पैकी योग्य ते रूप घ्यायचं. जिथे कुठे पहिला वाक्यांश संपेल तिथे दॅन वापरायचा.